प्रेम, लग्न, कमिटमेंट या सगळ्यावर माझा फार विश्वास नाही. माणूस या क्षणी जसा आहे तसा तो पुढच्या क्षणी असेल की नाही ह्याची गॅरंटी नाही. मग आयुष्यभराच्या प्रेमाची गॅरंटी कोणी का द्यायची? स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे तिघांचा मितवा हा चित्रपट लवकर येतोय. थोडी वियर्ड सिच्युएशन आहे. मी पोस्टरच्या पुढे फुल फ्लेज उभी आहे आणि हे तिघही असे साईडला उभे आहे. मला बाजूला उभं केलं की प्लीज पोस्टर कव्हर करू नका, पोस्टर कव्हर करू नका असं म्हणून ती पोस्टरच्या समोर उभी आहे. असं काही नाही आहे. एनिवेज लेट्स कम टू द पॉइंट. पहिला जेव्हा मी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हा टीझर ट्रेलर पाहिला तेव्हा माझी फर्स्ट रिॲक्शन अशी होती की इट्स नॉट ॲट ऑल मोनोटोनस. ओके, सो खूप वेगळं आहे. तुम्ही तिघही एकदम वेगळे वाटत. राईट फ्रॉम कॉस्ट्यूम, सॉंग्स, लिरिक्स, तुमचे प्रत्येक. एक काम करूया, आपण हिचा इंटरव्ह्यू करूया. सो मला सांग, तुला काय वाटलं टीझर बघितल्यानंतर? ज्या लाईन्स आता तू सांगितल्या त्याच्या पुढच्या. आता ह्याच्यानंतरचा माझा पुढचा प्रश्न होता. नाही, प्रश्नाच्या आधी कम्प्लीट कर. दॅट्स वॉट आय एम सेइंग. इट्स नॉट ॲट ऑल मोनोटोनस. आणि तुमच्या तिघांचे लुकपासून ते गाण्यांच्या शब्दापर्यंत आणि कॅरेक्टर्सपासून. गाण्यातला कुठला शब्द तुला आवडला? सत्यम शिवम सुंदरम अँड ऑल. ओके, डन. ओके, थँक्यू सो मच सोनाली. तर एक आम्हाला पाहताना इतका रिफ्रेशिंग अनुभव होता. तुम्हा तिघांचा हा अनुभव कसा होता, काय सांगा? आत्ता दिसली ना तुम्हाला ही केवढी रिफ्रेश होती. बस तशीच असते ती. हा पण असाच आणि मी पण अशीच. सो तुम्ही इमॅजिन करू शका ती 3 महिने किती फिल्म करायला 3 महिन्यात आम्ही किती मज्जा केली असते. बेसिकली तुम्ही स्वप्ना जोशीला विचारा की ती किती थकली. कारण अशा 3 वेड्या लोकांना जे ओव्हर चार्जड आहेत आणि जे ओव्हर एन्थू आहेत अशा 3 लोकांना एकत्र घेऊन सिनेमा करायचा आणि तो सेन्सिबली शूट करायचा. त्यामुळे ॲक्च्युली आम्ही खूप रिफ्रेश्ड होत. आता स्वप्ना किती थकले ते तुम्ही स्वप्नाला विचारा. सोनाली, तू अगदी फुल चार्ज आहेस. म्हणजे तुझं होस्टिंग मला खूप आवडलं. तेही खूप अगदी नवीन होतं मराठीमध्ये. मला फार आवडलं ऑनेस्टली. आता एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा मी गाणी दोन्ही ऐकली तेव्हा ना असे काही ऑडियन्स असतात ज्यांना लिरिक्स काहीच आठवत नाही, फक्त एक लाईन आठवते, ज्याच्यातली मी एक आहे. सो आय डेफिनेटली कॅन सिंग सत्यम शिवम सुंदरम ऑल दॅट आहे. दॅट्स दी आयडिया बेबी. काय असतं की साईन लाईन येणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी तुला काही नाही जमलं आयुष्यात तरी चालणार आहे. आणि आमची ही साईन लाईन कॅची आहे हे तुझ्या या एकंदरीत तुला बघून आम्हाला कळलं. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ती काय एवढी प्रमोट करते ही लाईन? बिकॉज ती लाईन तिने इन्व्हेंट केली म्हणून. सत्यम सुंदरम हे म्हणजे ह्या गाण्यासाठी डिस्कवर केली की ह्याच्यासाठी सूट करेल म्हणून. काय डिस्कवरी कशी झाली यार? बेसिकली इट वॉज अ लॉंग प्रोसेस. एक संशोधनाचा प्रकार आहे तो. काय असतं की असं सुचणं हे खूप क्वचित घडतं आणि आय वॉज जस्ट जनरली टॉकिंग अबाउट इट. आणि माझं असं झालं की वगैरे आपण सो बेसिकली काय झालं की मला हे अचानक असं सुचलं की आम्ही हे लोक ओके स्टॉप इट. काही नाही, मला सुचलं बस. बिकॉज ही इज शिवम सारंग अँड सत्यम शिवम सुंदरम. सो बेसिकली कॅची लाईन हवी होती ग आणि ती मिळाली. प्रश्न चालू अजून रात्री केला तर तो. ह्या टीझर ट्रेलरवरून आणखी एक गोष्ट कळते की तू अगदी कॉर्पोरेट वुमन आहे. सगळ्या नाही तिथे पाहिलेला सोनाली फुल आधी पाहिलेला टीझर होता, आत्ताचा ट्रेलर बघून तुला असं वाटतं की ही कंटिन्यू की ही एक ऑफिस गोईंग अशी कॉर्पोरेट वुमन आहे. सो बेसिकली प्रार्थना, वुड यू लाईक टू शेअर मोर की तू नेमकं काय करतेस या सिनेमात? आणि काय परत प्रश्न विचार, नाही कळलं. सिनेमात कॉर्पोरेट लुकमध्ये दिसते, एक साधारण ऑफिसचं तुझं काही म्हणणं आहे का? आणि तू काय करतेस, तुझा काय रोल आहे? काही नाही. नाही खरं तसं आहे म्हणून प्लीज नाही प्लीज आता आपण व्यवस्थित बोलूया का जरा कॅरेक्टरबद्दल. हो म्हणजे नाही खरंच माझं लुक असं खूप वेगळं आहे. ॲक्च्युली हे कॅरेक्टर पण खूप वेगळं. आणि ट्रस्ट मी हे अवनीचं जे कॅरेक्टर आहे ही प्रार्थना नाही आहे. म्हणजे एकही मुवमेंट का एकही डायलॉग का एकही इवन तिची चालायची पद्धत पण प्रार्थनाची नाही आहे.
आणि हे सगळं मला करायला लावलं आहे. मी उभं राहताना पण मी अशी कधी अशी उभी राहायची किंवा ह्यात जरा शॉर्ट कपडे घातलेत, प्रार्थना आपण असं नसतं उभं राहायचं, तू जरा हे स्वप्नील सारखं सांगायचा, प्रार्थना जरा एक पद्धत असते, एका मुलीसारखी वाग जरा. सो अशा सगळीकडनं मला सगळं खूप शिकायला मिळालं आणि काही वेगळंच कॅरेक्टर मी प्ले केलं. शिवम सारा माणसं ओळखण्यात चुकत नाही, मुली ओळखण्यात तर नाहीच नाही. मला थोड्या अंशी प्ले बॉय आहे, थोड्या अंशी बॅड बॉय आहे चित्रपटात. आणि पहिल्यांदा अगदी लव्हर बॉय जी अगदी पॉझिटिव्ह इमेज होती, त्याच्यामध्ये मेन स्ट्रीम पण बॅड बॉयची इमेज आहे. हो, तो बॅड बॉय आहे. आणि असं लक्षात आलं एकंदर की बॅड इज इन अँड बॅड इज गुड दीज डेज. सो ही इज अ बॅड बॉय. अय्याश आहे, ॲरोगंट आहे, रूड आहे, त्याला पैशाचा माज आहे आणि त्याला असं वाटतं की प्रेम किंवा गर्लफ्रेंड्स किंवा बायको हे सगळं बुलशिट आहे. प्रेम ही अनुभवायची वस्तू नसून उपभोगायची वस्तू असं त्याचं म्हणणं आहे. आणि अशा माणसाचं आयुष्यात काय होतं, काय पोतेरं होतं अशा लोकांचं इज वन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द फिल्म. अर्थात ही गोष्ट नाही, गोष्ट इज अ लार्जर पिक्चर. पण हो, खूप गोड लाडका, हंबल आणि चॉकलेट बॉय असा रोल नाही आहे. तुम्हाला त्याचा रागही येईल, तुम्हाला एका पॉईंटला त्याचा तिरस्कारही येईल, तुम्हाला एका पॉईंटला त्याची चिडही येईल आणि एवढं सगळं करून तो तुमचा नायक आहे. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ स्वप्ना जोशी अँड द स्टोरी की तिचा नायक, तिचं म्हणणं असं नेहमी की मी तुम्हाला स्वप्न सांगेलच, पण तिचं म्हणणं असं होतं की खऱ्या आयुष्यात कोणीच ब्लॅक किंवा व्हाईट नसतं, एव्हरीबडी इज ग्रे. प्रत्येकामध्ये चांगला आणि वाईट माणूस असतोच. सो त्यामुळे तिचा नायकही चांगला किंवा वाईट नाही आहे, तिच्या नायिकाही चांगल्या किंवा वाईट नाही आहेत. दे आर व्हेरी रिअल. तुम्हाला बघितलं असं वाटतं की अरे असा माणूस असू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांनी हिरोनी बरोबरच वागलं पाहिजे, हिरोनी नेहमी रायटियसच राहिलं पाहिजे असं काही नाही. पण ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, किंवा ॲज लॉंग ॲज द सर्कल इज कम्प्लिटेड द स्टोरी इज ब्युटिफुल. आणि जसं प्रत्येक नवरा बायकोची गोष्ट वेगळी असते, लग्न संस्था सेम असली तरी, तसं मला असं वाटतं की प्रत्येक लव्ह स्टोरी वेगळी असते. आणि तशीच ही एक आणखी वेगळी लव्ह स्टोरी जी फार वेगळ्या पद्धतीने स्वप्नाने प्रेझेंट केली. सो येस, अ बॅड बॉय अँड आय एम लव्हिंग इट. तुझं कॅरेक्टर आम्ही स्क्रीनवरही पाहतो आहे आणि आताही तुझी एनर्जी पाहतो आहे. खरंच तू आहेस का तशी? कारण मी थोडी तुझ्यावर कन्फ्यूज आहे. असं मी तुला रिअल लाईफमध्ये पाहते आणि रीलमध्ये पाहते, थोडं कन्फ्युजन आहे. काय सांगशील, कशी आहेस तू? अशी नाही आहे मी सिनेमात. आणि दॅट्स द ब्युटी. कारण आपण जे नसतो ते पोर्ट्रे करायला खूप अवघड जातं कधी कधी. कारण आपण जेव्हा एखादं पात्र करतो तेव्हा आपल्यातले बरेच गुण आपसूक नकळत त्याच्यात येतात. सो माझा सगळ्यात अवघड पॉईंट हाच होता की माझ्यातली सोनालीमधलं काहीही नंदिनीमध्ये दिसायला नाही पाहिजे. आणि दरवेळेला स्वप्नात आय वॉज व्हेरी केअरफुल की एखादा जेस्चरसुद्धा मी असं केलं माझ्यासारखा तर ते ऑब्व्हियसली चालायचं नाही. नंदिनी करताना मला खूप चॅलेंजिंग होतं. आय थिंक वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट कॅरेक्टर्स दॅट आय हॅव प्लेड बिकॉज शी इज अ मिस्ट्री. ती काय आहे, का अशी आहे आणि तिचं काय बेसिकली आयुष्यात आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. आणि विच इज वाय द कॅरेक्टर इज मोर इंटरेस्टिंग. कारण आपल्याला नेहमीच मिस्ट्रीबद्दलची क्युरिओसिटी असते. नंदिनी ही खूप मच्युअर्ड आहे, खूप शांत आहे, खूप ग्रे, ब्लॅक, व्हाईट, नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह, खूप वेगवेगळे शेड्स आहेत. एक्झॅक्टली ती पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह हे आपल्याला माहिती नाही आहे, पण जे काही आहे ती वेगळी आहे. आणि तिच्याबद्दलचं ते आकर्षण जे आहे ते शिवमला भावतं. नंतर काय होतं आय एम नॉट गोइंग टू रिव्हील. पण कॅरेक्टर वाईज आय थिंक नंदिनी प्रभू इज डेफिनेटली नॉट सोनाली कुलकर्णी. सो तुझं कन्फ्युजन हे आपण इथे क्लिअर करूयात की माझ्यातलं काहीही नाही आहे आणि तिच्यातलं माझ्यात काही नाही आहे. मला उलट कधी कधी भीती वाटते की जे नंदिनीबरोबर घडलं ते माझ्याबरोबर घडलं तर मी आय डोंट नो मी काय करीन आयुष्यात. तू तिच्या प्रेमात वगैरे तर नाहीयेस ना? मित्र, तत्वज्ञ, व्हॉट अड आहे मितवा तू माझी, मी तुझा. सामरली